नमस्कार. आज आपण आवळ्याची जी रेसिपी पाहणार आहोत, ती तुम्ही याआधी कधी ट्रायसुद्धा केली नसेल आणि जर तुमची केस गळती होत असेल किंवा गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास असेल, तर ही आवळ्याची रेसिपी नक्की बनवून खा. आणि आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे चेहरासुद्धा चमकदार होतो. शिवाय गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास असेल, तो सुद्धा कमी होतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे पाव किलो आवळे घेतले आहेत. सुरुवातीला आपल्याला हे आवळे चाळणीमध्ये वाफवून घ्यायचे आहेत. तर कढईमध्ये मी पाणी घातलं आहे आणि चाळणीमध्ये आवळे घालून ताट झाकून ठेवलं आहे. 15 मिनिटे छान हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. 15 मिनिटानंतर बघू शकता या पद्धतीने छान आवळे आपले वाफवले गेले आहेत. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. नंतर आपण याच्या पाकळ्या साईडला या पद्धतीने काढून घेणार आहोत आणि बिया सेपरेट करायच्या आहेत. आज आपण जी आवळ्याची रेसिपी पाहतोय ना, ती वर्षभर टिकते, अजिबात खराब होत नाही. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आवळ्या उपलब्ध असतात, त्यामुळे वर्षभर टिकणारी अशी आवळ्याची रेसिपी नक्की तुम्ही बनवून पाहू शकता. तर इथे बघू शकता मी इथे आवळ्याच्या बिया सेपरेट करून घेतल्या आहेत. पाण्यामध्ये सुद्धा हे आवळे तुम्ही शिजवून घेऊ शकता, परंतु चाळणीमध्ये वाफवून घेतले तरी सुद्धा चालते. तर इथे बघू शकता सर्व बिया मी इथे काढून घेतल्या आहेत. नंतर आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आहे. कढईमध्ये 2 चमचे इथे मी तेल घातलं आहे. तेल व्यवस्थित गरम करू द्यायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. तेल छान तापल्यानंतर मोहरी घातली आहे. नंतर 1 चमचा बडीशोप घालायची आहे. 1 चमचा मेथी दाणे घातले आहेत. 1 चमचा कलोंजी घातली आहे. पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि नंतर आवळे घातले आहेत. आवळे घालून 1 मिनिटभर याला परतवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. 1 चमचा काळी मिरी पावडर घातली आहे. नंतर सेंधव मीठ अर्धा चमचा आणि अर्धा चमचा साधं मीठ घातलं आहे. 1 चमचा गरम मसाला घातला आहे. व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर इथे मी रंगासाठी थोडीशी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. आणि नंतर आपल्याला इथे 125 ग्रॅम गूळ घालायचा आहे. पाव किलो आवळे होते, त्यामुळे त्याचा निम्मा गूळ इथे वापरला आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की आपण आवळ्याची लोणची बनवत आहोत. खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही पराठा, चपाती सोबतही खाऊ शकता. तर इथे 5-10 मिनिटे आपल्याला हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे. गुळाचा इथे पाक तयार होतो. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, म्हणजे ही लोणची आपल्याला वर्षभर साठवून ठेवता येते. छान मिश्रण घट्ट होईपर्यंत हे आपल्याला शिजवत राहायचं आहे. सुरुवातीला आवळे वाफवून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही, लगेचच हे शिजलं जाते. तर इथे मी चाकूने चेक करत आहे आवळे व्यवस्थित शिजले की नाही. तर बघू शकता आवळे छान शिजले आहे आणि गुळाचा पाक देखील घट्टसर झाला आहे. या पद्धतीने बुडबुडे आले की आपली लोणची तयार झाली आहे असं समजायचं. आता इथे मी गॅस बंद करते आणि ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. वर्षभर अजिबात खराब होत नाही. या सीझनमध्ये भरपूर आवळे बाजारात असतात, त्यामुळे अशा पद्धतीने आवळ्याच्या रेसिपी तुम्ही बनवून वर्षभर साठवून ठेवू शकता, म्हणजे आरामात वर्षभर आवळा खाल्ला जातो. तर इथे मी थंड झाल्यानंतर बरणीमध्ये ही लोणची भरून ठेवली आहे. तर या पद्धती तुम्ही नक्की बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.